आपण CETचा टॉपिक चालू करत आहोत. रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स ही दोन टाईपच्या मोशनमध्ये आहेत. एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरे आहे रोटेशनल मोशन्स. तर पहिले आपण सर्क्युलर मोशन्स पाहू. सर्क्युलर मोशन्स काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे. मोशन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. मग त्याच्यामध्ये आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मोशन, त्यामध्ये दोन प्रकारच्या मोशन्स येतात. पहिली जी आहे ती ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय, द डायरेक्शन्स ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी इन्स्टंट. त्याला काय म्हणणार आपण, ॲक्सेलरेटेड मोशन. ॲक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय, डायरेक्शन्स ऑफ व्हेलॉसिटी काय आहे, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी इन्स्टंट. ही झाली पहिली, त्याला काय म्हटलं आपण, ॲक्सेलरेटेड मोशन. दुसरी जी आहे ती आहे पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. म्हणजे पार्टिकल परत ती सेम मोशन परफॉर्म करणार आहे. तर त्याला आपण काय म्हटलं, पिरियडिक मोशन. काय म्हटलं, पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर कायनेमॅटिक्समध्ये पहिली गोष्ट काय पाहणार आहोत आपण, पहिली क्वांटिटी कोणती पाहणार आहोत, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, अँगल ट्रेस्ड बाय अ रेडियस वेक्टर इन गिवन इंटरवल ऑफ अ टाईम. काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे, अँगल ट्रेस्ड बाय अ रेडियस वेक्टर इन गिवन इंटरवल ऑफ अ टाईम. ते आपण कशाने दाखवतो, थिटाने. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवतो, थिटाने. म्हणून आपण काय घेतलं, डी थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजेच आपण काय दाखवणार आहोत, डी एस. त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, डेल्टा एस डिवायडेड बाय आर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्याचं युनिट काय असणार आहे, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर एक अँगल म्हणजे जर एक सर्कल कंप्लीट केलं तर 2π येणार आहे. 2π म्हणजे 360 म्हणजे काय येणार आहे, 1 रिव्होल्युशन्स. तर 2π रेडियन. SI युनिट काय येणार आहे मग त्याचं, रेडियन. आणि ही कसली क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ह्याला डायमेन्शन आहे का, नाही. म्हणून ही कसली क्वांटिटी झाली, डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ मुव्हिंग पार्टिकल. म्हणजे ती काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, सॉरी, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ मुव्हिंग पार्टिकल. आणि ते आपण कशाने दाखवतो, ओमेगाने. म्हणून आपण काय घेतलं, ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. म्हणजेच काय हो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा डिवायडेड बाय डेल्टा टी. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत अँग्युलर व्हेलॉसिटीच्या, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे, SI युनिट काय असणार आहे, रेडियन पर सेकंद. कारण हा कशाचा रेशो आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कशात मेजर करणार आहोत, रेडियनमध्ये. आणि टाईम कशामध्ये मेजर करतो, सेकंदामध्ये. म्हणून ह्याचं युनिट काय आलं, रेडियन पर सेकंद. डायमेन्शन्स आर, ह्याच्या डायमेन्शन काय असणार आहे, m⁻0 असणार आहे, l⁻0 आणि t⁻, काय येणार आहे, -1. रिलेशन्स बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी अँड लिनियर व्हेलॉसिटीचं रिलेशन काय असणार आहे, व्ही बार इज इक्वल टू आर बार क्रॉस ओमेगा बार. व्ही म्हणजे काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आर काय आहे, पोझिशन्स वेक्टर. तर हे काय झालं, रिलेशन झालं कशाचं, लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, तर अँग्युलर ॲक्सेलरेशन द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशन काय असणार आहे, चेंज इन व्हेलॉसिटी. मग आपण कशाने डिनोट करतो, अल्फाने. अल्फा इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. म्हणजेच अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार अपॉन डी टी. और अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0
डी ओमेगा अपॉन डी टी. आता ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत? इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ही पण कसली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. आता ह्याचं युनिट काय असणार आहे? रेडियन पर सेकंद स्क्वेअर. याचा युनिट काय असणार आहे? रॅड पर सेकंद स्क्वेअर. आणि डायमेन्शन काय असणार आहे? m⁻0, l⁻0, t⁻⁻2. रिलेशन जर पाहायचं झालं कशाचं? अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि लिनियर ॲक्सेलरेशन. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि लिनियर ॲक्सेलरेशनचं रिलेशन काय आहे? ए बार इज इक्वल टू अल्फा बार इंटू आर बार. ए बार काय असणार आहे? लिनियर ॲक्सेलरेशन. अल्फा काय असणार आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि आर काय असणार आहे? पोझिशन्स वेक्टर. जर तसेच आणि ह्यांचे रिलेशन्स पाहिजे असतील आपले वेगवेगळे फॉर्म्युले, व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले घेऊन किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, तर ए इज इक्वल टू काय घेणार आहोत आपण? v² अपॉन आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर. आता तसंच पुढचं आपण काय पाहू? जर आपल्याला समजा डायरेक्शन काढायची असेल, कशाची? अँग्युलर व्हेलॉसिटीची काढायची असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची काढायची असेल, अँग्युलर ॲक्सेलरेशनची काढायची असेल, तर आपण कशाचा उपयोग करणार आहोत? राईट हँड थंबचा रूल उपयोग करणार आहोत. कशासाठी? जर मला डायरेक्शन काढायची असेल, कोणाची? अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, कोणाची? अँग्युलर व्हेलॉसिटीची आणि कोणाची? अँग्युलर ॲक्सेलरेशनची. जर मला ह्याच्या डायरेक्शन काढायचे असतील तर मी कशाचा उपयोग करणार आहे? राईट हँड थंब रूलचा. तर हे होते आपले कायनॅमॅटिक्स मधले क्वांटिटी होत्या. कोणकोणत्या? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन्स. आता पुढचं आपण काय पाहणार आहोत? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतो त्याला आपण? UCM. मग काय असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स? मोशन्स ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डेफिनेशन मध्ये काय सांगितलं? द मोशन्स ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ऑब्जेक्टची मोशन आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, पण काय कॉन्स्टंट आहे? त्याचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणून त्या मोशनला आपण काय म्हटलं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. ह्याचे एक्झाम्पल काय असेल? मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन किंवा मोशन ऑफ अ टिप ऑफ अ हँड ऑफ अ क्लॉक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पोझिशन्स वेक्टर इज अ चेंजिंग किंवा कीप चेंजिंग. स्पीड कॉन्स्टंट. स्पीड काय असणार आहे? कॉन्स्टंट, पण त्याचा पोझिशन्स वेक्टर आहे तो प्रत्येक वेळेस काय होणार आहे? बदलणार आहे. परत दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आणखी काय सांगू शकतो? पोझिशन्स वेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू द व्हेलॉसिटी वेक्टर. जो त्याचा पोझिशन्स वेक्टर आहे तो कशाला परपेंडिक्युलर आहे? व्हेलॉसिटी वेक्टरला. आणि व्हेलॉसिटी वेक्टर इज ऑलवेज परपेंडिक्युलर कशाला? ॲक्सेलरेशनला. ही झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तसंच आपल्याला काय पाहिजे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग ह्याच्यामध्ये काय सांगू शकतो? इफ द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज अ नॉट कॉन्स्टंट. मोशनमध्ये जर ऑब्जेक्टचा स्पीड कॉन्स्टंट नसेल तर त्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड काय होणार आहे? व्हेरिएबल, म्हणजे तो काय आहे? सतत बदलतो. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग ह्याचं एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? मोशन्स ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अ व्हर्टिकल सर्कल. तर हे कशाचं एक्झाम्पल झालं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. आता तशाच आणखी काय क्वांटिटी आहेत आपण पाहिलेले आहेत. तर त्यामधली पहिली क्वांटिटी आहे टाइम पिरियड. मग टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय? एक रोटेशन, एक रिव्होल्यूशन्स कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो काय वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड टाइम पिरियड. मग ते क्वेश्चन दाखवलं आपण कॅपिटल टीने आणि ती काय आहे? 2π अपॉन ओमेगा. तर टाइम कशात मेजर करतो आपण? सेकंदामध्ये. टाइम कशामध्ये मेजर करतो? सेकंदामध्ये. आता पुढची जी क्वांटिटी आहे ती काय आहे? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी काय असते? नंबर ऑफ रोटेशन्स मेड बाय द पार्टिकल पर सेकंद. एका सेकंदामध्ये त्याचे रोटेशन किती झाले त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. नंबर ऑफ रोटेशन्स मेड बाय द पार्टिकल पर सेकंद इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. किंवा आपण दुसरं काय म्हणू शकतो? दुसरी डेफिनेशन काय करू शकतो? रिसिप्रोकल ऑफ अ टाइम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी.
मग फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो, एनने. ती काय असणार आहे, रिसिप्रोकल कोणाचा, टाइम पिरियडचा. म्हणून काय घेतलं 1/t. किंवा आता ओमेगा काय घेतलं होतं आपण, ओमेगा इज इक्वल टू 2π/t घेतलं होतं. जर आपल्याला हा फॉर्म्युला तयार करायचा असेल फ्रिक्वेन्सीचा तर काय करणार आहे आपण, t इज इक्वल टू 2π/ω. किंवा आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर काय करणार आहे, 2πn. हा आणखी एक आपला फॉर्म्युला. किंवा हे टाइम पिरियडचा आपण जर ठेवलं तर ओमेगा आपण काय येणार आहे, ओमेगा इज इक्वल टू n इज इक्वल टू 2π/t. किंवा इथं t ची किंमत ठेवली, n इज इक्वल टू काय येणार आहे, n इज इक्वल टू ω/2π. आता ह्याच्यात किमती ठेवले की आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले भेटतील. हे फॉर्म्युले मी कशासाठी आपल्याला माहिती असावं त्यासाठी आपण हे फॉर्म्युले सांगितलेले आहेत किंवा हे केलेले आहेत. n इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला मग आपला, ω/2π. नंतर जे आहे ते काय आहे आपलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता आपला ऑब्जेक्ट कोणती मोशन्स परफॉर्म करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग ती कोणामुळे करतो, तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द व्हेलॉसिटी ऑर डिस्प्लेसमेंट ॲट ईच पॉइंट. वर्क डन बाय द सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज 0. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, आता सेंट्रिपिटल फोर्समुळे किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनमुळे जे वर्क डन येणार आहे ते काय असणार आहे, 0 असणार आहे. मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपण काय फॉर्म्युला त्याचा, a इज इक्वल टू r⍵² ऑर v²/r. हे दोन सेंट्रिपिटलचे काय आहे, हा अँग्युलर मोशन्स परफॉर्म करताना आणि हा लिनियर मोशन्स परफॉर्म करतानाचा फॉर्म्युला आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स काय, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय सांगू शकतं, द ॲक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. पण आपण काय घेतलंय, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन परपेंडिक्युलर आहे कोणाला, व्हेलॉसिटीला, आणि कोणाला, डिस्प्लेसमेंट ॲट ईच पॉईंट. आणि त्या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनमुळं जे वर्क डन असणार आहे किंवा सेंट्रिपिटल फोर्समुळे जे वर्क डन असणार आहे ते 0 असणार आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय आहे, r⍵². हे अँग्युलरमध्ये झालं. लिनियरमधलं काय असणार आहे, v²/r. तसंच पुढचं जे आहे सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स ॲक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. The force acting along the radius toward the center of the circle performing uniform circular motions. एक फोर्स आहे तो काय होतो, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर होतो आणि अलॉंग द रेडियस ॲक्ट होतो. त्या फोर्सला आपण काय म्हटलंय, सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो कशाने दाखवलाय, F इज इक्वल टू -mv²/r किंवा -mr⍵². आता निगेटिव्ह साईन इंडिकेट द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आणि रेडियस वेक्टर कसा आहे, अवे फ्रॉम द सेंटर. रेडियस वेक्टर सेंटरपासून बाहेर जातो आणि सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटरकडे येतो. म्हणून ह्याचं आपण काय घेतलंय, मायनस, निगेटिव्ह साईन इंडिकेट द डायरेक्शन्स ऑफ द फोर्स. म्हणून काय घेतलं आपण, -mv²/r. मग हा कसला फोर्स आहे, रिअल फोर्स आहे. ह्याचं युनिट काय असणार आहे, फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये. डायमेन्शन काय असणार आहे, m⁻1 L⁻1 T⁻². तसंच पुढचा जो फोर्स आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स काय, इट ॲक्ट्स अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा सेंट्रिफ्युगल फोर्स सेम सेंट्रिपिटल फोर्स सारखाच आहे, पण सेंट्रिपिटल फोर्स काय होतो, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटरकडे येतो. आणि हा काय करतो, अवे फ्रॉम द सेंटर. म्हणून ह्याला आपण काय म्हटलंय, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर हा कसला फोर्स आहे, शुडो फोर्स. म्हणजे हा कसला फोर्स आहे, इमॅजिनरी फोर्स. डायमेन्शन आणि युनिट काय आहेत, सेम. कोणासारख्या, सेंट्रिफ्युगल फोर्स सारख्या. तर हा झाला आपला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. तर आपण काय पाहिलं होतं की इक्वेशन्स पाहिले होते कशामधले, लिनियर मोशन्समधले. आता तसेच काय पाहिजेत आपल्याला, इक्वेशन्स ऑफ कायनॅमॅटिक्स. म्हणजे काय, रोटेशनल मोशन्समधले इक्वेशन्स पाहिजेत. आता पहिलं इक्वेशन कशामधलं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आफ्टर अ टाइम टी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं आपल्याला इक्वेशन्स पाहिजे. मग ओमेगा इज इक्वल टू ω0 प्लस α_t. हे ओमेगा जे असणार आहे ते काय असणार आहे, फायनल व्हेलॉसिटी असणार आहे, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ω0 काय असणार आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. अल्फा काय असणार आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि टी काय असणार आहे, टाइम पिरियड. तसंच दुसरं जे इक्वेशन आहे ते काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आफ्टर अ टाइम t
टी सेकंद नंतर थिटा इज इक्वल टू, आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवली थिटाने, थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. तिसरं जे रिलेशन आहे ते अँग्युलर व्हेलॉसिटी आफ्टर अ सर्टन टाइम, मग ते काय असणार आहे ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस अल्फा थिटा. ओमेगा म्हणजे काय असणार आहे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा नॉट काय असणार आहे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, अल्फा काय असणार आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि थिटा काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल ट्रेस्ड बाय, आता चौथं बघा, अँगल ट्रेस्ड बाय nth सेकंद, तर त्यासाठी काय घेतलंय ओमेगा इज इक्वल टू थिटा nth इज इक्वल टू ओमेगा प्लस अल्फा इंटू ट्वाइस n मायनस 1 डिवायडेड बाय 2 किंवा ओमेगा नॉट प्लस अल्फा इंटू ट्वाइस n मायनस 1. तर आता आपण ह्याची थेअरी पाहिली, ह्याचे न्यूमरिकल सेकंड व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.